ए आणि बी लॉट्सचे हे दोन संघ होते आणि त्यांच्यामध्ये चालू असलेली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रवीण भोईर, नॉन स्ट्राईक एंडला जयेश भोईर हे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. अंपायर्स ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत करतायत. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्रूर पाटील. पहिला बॉल, गेम ऑन. पहिलाच बॉल अक्रूर यांचा चेंडू न पाडल्यानंतर उचलीच घेतली नव्हती. अगदी विकेटमध्ये बाउन्स फार कमी पाहायला मिळतोय. 4 दिवस ही खेळपट्टी आपल्याला अगदी 40 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळ करत असताना पाहायला मिळाले आणि 40 संघांमध्ये क्रिकेटचा हे संघर्ष तुम्ही पाहिला. त्यातील हे 4 संघ, प्रत्येक संघानं एक एक रजनी गाजवली. अंतिम 4 मध्ये त्यांनी प्रवेश केला. अगदी गोवटे टीमनं मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या समवेत मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता असेल यासाठी ही मॅच आपण एन्जॉय करतोय. जयेश भोईरसाठी हा बॉल होता. बॅट आणि बॉलचा निस्ता संपर्क होत नाही. जयेश भोईर अगदी कमी वयामध्ये प्रसिद्धीला आलेला हा बातन टेनिस क्रिकेटमधील दर्जेदार अष्टपैलू कामगिरी करणारा गुणवान ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल, जयेशचा फटका. सूरज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा करतायत. हा येतोय चौकार. मर्द मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला. या बॉलवरती हा चौकार आला. बॅट्समन जयेश भोईरनं अगदी मोठ्या फटक्यानं सुरुवात आता केली आपल्या बॅटिंगची. लोवर फुलटॉस होता परंतु बॅट आणि बॉलचा निश्चित संपर्क होऊ शकला नाही. जयेश भोईर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. अगदी याच खेळाडूंना कोणच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची बाईक सुद्धा जिंकली. यावेळेचा बॉल, आता संयमी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करण्याचा प्रयत्न जयेश भोईर करतोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. जयेश भोईरने आतापर्यंत 4 चेंडू फेस केले आणि 4 धावांचं वैयक्तिक योगदान अगदी आपल्या टीमसाठी दिलं. ही अपेक्षा नाहीये जयेशकडून बातान टीमच्या या पाठीराख्यांना. अगदी जयेशची जी नैसर्गिक खेळी आहे ना ती कमी बॉल खेळायची आणि जास्त फटके मारायचे. इथे मात्र लेग साईडला टर्न केलं बॉलला. त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. गीतेश जोशी अगदी लॉंग ऑन वरून त्यांनी काऊ कॉर्नरचे क्षेत्र कव्हर केलं. 2 रनची होईल प्राप्ती. पहिला षटक इथे संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बातन टीमची 7 रन्स. छत्रपती गेली 2 ते 3 वर्ष जर तुम्ही पाहिला ना तर या संघाचा एक वेगळाच डंका तुम्हाला रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. 3 मालिकावीराच्या बाईक प्रवीण भोईरच्या नावावरती त्यानं जिंकल्यात. इथे हा बॉल प्रणय यांचा. अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा करतायत की इट्स अ वाईट बॉल. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. प्रवीण भोईरला तुम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना पाहिला.
प्रवीण भोईरला तुम्ही पनवेल प्रीमियर लीग खेळत असताना पाहिला. पनवेल त्यानंतर प्रवीण भोईरला तुम्ही 40 गाव प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना पाहू शकता. अगदी सर्व प्रीमियर लीगच्या फॉर्मॅट मध्ये खूप चांगलं क्रिकेट प्रवीण खेळत असतो, परंतु ग्रामीण फॉर्मॅट मध्ये आपल्या गावाच्या नावासाठी तो मैदानात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 6च्या मदतीनं 14 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आखरूनला केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. 6 बॉलमध्ये 1 बॉलमध्ये आता 7 आल्यात. हे क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतं. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट ऑन ड्राईव्हचा हा फटका. अनिकेत जोशी तिथे फिल्डिंग करत असताना थोडी फ्लंबिंग झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन्स होतील कंप्लीट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीनं 16 या धावसंख्येवरती. अगदी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा. प्रणय एक रिदॅमिक ऍक्शन हा गोलंदाजी करत असतो आणि विंदाने टीम जेव्हा सातत्यानं ग्रामीण फॉर्मॅट खेळत असते ना, तेव्हा प्रणय चिवरणी लागत असते. तिथे मात्र काय घडलं, बॉलने फसवला फिल्डरला. 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 17 रन स्कोरबोर्डवरती लागतील. अगदी सकाळी पहाट झाली आता. बरोबर 5:58 झालीत आणि आई गावदेवी चषक केलवणे या टुर्नामेंटचा आपण आस्वाद घेतोय. अगदी प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. राऊंड विकेट आता बॉलिंग करेल प्रणय जयेश भोईर साठी. यावेळेचा बॉल तिथे मात्र धावाची संधी प्राप्त झाली आणि बॅट्समन जयेश भोईर होतोय धावा. जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन सागर भोईर. इथे भाताण टीमला शुभेच्छा येतात. आमचे परम मित्र खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज तुम्ही 40 गाव प्रीमियर लीग मध्ये पाहिलं. शिवम भोईर कर्तेश्वर 11 मोठे बिंगा टीम कडून तो खेळत असताना त्याला पाहिलं. त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात भाताण टीमला. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनांनी हार्दिक आभार मानतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे सागर भोईर छोटे खाणे हा फलंदाज छोटा पाक बडा धमाका भाताण टीमचा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. यावेळेचा बॉल हवेत उडवलाय. सागरचा फटका मिस टाइम. गीते षटकामध्ये किमान असं सुरुवातीला वाटलं, परंतु प्रणय थलीचं कमबॅक अगदी त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. तंत्रशुद्ध गोलंदाजी आणि योग्य दिशेवरती योग्य लेंथवरती त्यानं बॉलिंग केली आणि आपल्या टीमसाठी चांगला परफॉर्मन्स आजच्या रजनीमध्ये प्रणय थलीचा आतापर्यंत राहिला. शेवटचा बॉल निलेश
फेस करत होते तिथे मात्र बॉलनं उचली घेतली नव्हती. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? होय, केला गेलाय. दुसरीच्या प्रयत्नामध्ये धाबाची संधी प्राप्त झाली होती, परंतु जिथे एक रन मिळेल दुसरीच्या प्रयत्नात बॅट्समन धावत होते असं वाटत होतं. 2 रन्स प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. धन्यवाद. 19 झाल्यात. 19. शेवटचं षटक. आकाश पाटील स्वतः कॅप्टन. अगदी आकाशनं आज आई गावदेवी चषक केलवण्यामध्ये एक नवीन विक्रम नोंदवलाय. लगातार 3 मॅच मध्ये त्यांना 3 मॅन ऑफ द मॅच किताब सुद्धा फटकावले. या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत आकाश पाटील कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन कसा असावा? संघाच्या संकटामध्ये साथ देणारा, संघ जिथे जिथे फसेल ना तिथून बाहेर काढणारा कॅप्टन. ज्यावेळेस बॅटिंगची जबाबदारी असेल, संघाला गरज असेल तेव्हा बॅटिंग करणारा आणि संघाला गरज असेल ना बॉलिंगची तेव्हा बॉलिंग करणारा आकाश पाटील. अगदी ऑलराऊंडर कॅप्टन आपण पाहतोय. पहिला बॉल. आकाशचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. गीतेश जोशीच्या हातात लँड होतोय. बॅट्समन जेलबाद. राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये जाऊया. प्रवीण भोईर सुद्धा बाद झालाय. आता शेवटच्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आकाश पाटीलला यश मिळालं. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 5 साठी ऋतिक भोईर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला 1 क्षेत्ररक्षक तैनात केलाय. यावेळेचा बॉल आकाशांचा डॉट बॉल येतोय. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये जेवढं डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवलं जातं ना तिथून मात्र ती टीम त्या मॅचच्या समीप जात असताना तुम्हाला पाहायला मिळत असते. अगदी आकाश पाटीलच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर ॲक्शनचं केलात ना तर अगदी तो शॉर्ट रनअपनं बॉलिंग करतो आणि बॉलमध्ये वेग ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. इथे मात्र 1 रन कंप्लीट झाले. दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 रन सुद्धा होतील कंप्लीट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. शेवटची अजूनही 3 बॉल असतील शिल्लक या इनिंग मधील, या पूर्वार्धातील. या 3 बॉलवरती कोणतं रहस्य दडलं असेल? टार्गेट सेट करणारे हे 3 बॉल असतील. जास्तीत जास्त धावा आणायच्या आहेत या मानसिकतेनं ऋतिक भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, परंतु कमीत कमी धावांपर्यंत रोखायचंय या मानसिकतेनं आकाश पाटील बॉलिंग करतोय. यावेळेचा बॉल आउटसाइड लेग पिचिंग तुम्हाला पाहायला मिळाली. अंपायर्सनं सांगितलं की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राचे 1 रन वाढेल. जाऊन पोहोचेल धावसंख्या 22 या धावसंख्येवरती. अजूनही 3 बॉल असतील शिल्लक. यावेळेचा बॉल फटका हवेत आहे. मिडअपला कोणताही क्षेत्ररक्षक नाही. तिथे बॉल लँड झालाय आणि 2 रन सहजतेनं कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. बॅट्समन निलेश भोईर इथे मात्र होतील धाबाद. ये भगवान, ये भगवान, ये भगवान, जिसे देख ज़माना हो गया रंग, जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग, मुझे चट धावसंख्या धावफलकावरती होतील 24. आता अजूनही उर्वरित 2 बॉल असतील शिल्लक. नवीन बॅट्समन अलंकार मैदानाच्या आतमध्ये गेलेत.
2 बॉलमध्ये एखादा फटका जर आला ना तर मात्र अगदी सुस्थितीमध्ये पोहोचू शकतो. बॅलन्सिंग टोटल स्कोअरबोर्डवरती लागू शकतो बातान टीमसाठी असं आपण म्हणू शकतो. परंतु आकाश पाटीलची गोलंदाजी आतापर्यंत आकाशने 4 बॉल टाकलेत, त्यांना 5 धावा 6 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज. नेक्स्ट बॉल, यावेळेसचा बॉल इथे मात्र अंपायरचा इशारा करतायत. बायच्या स्वरूपात 1 रन्स. अंपायर चर्चा करतील, संवाद साधतील, दोन्ही अंपायर्स मध्ये संवाद साधला जाईल. इथे मात्र अंपायर सिग्नल रन्स नाहीये. बॉल विकेट किपरनं पकडलाय त्याच्यामुळे रन्स नाही असं अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. जर विकेट किपर कडून बॉल सुटला असता तर तुम्ही रन्स धावू शकता असा नियम या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या इनिंग मधला, शेवटचा बॉल या इनिंग मधला. तिथे सुद्धा धावबाद होईल का बॅट्समन, आणि जरूर बॅट्समन धावत असताना ऋतिक भोईर होते धावबाद. टार्गेट इथे ठेवलंय 25 धावसंख्येचा, धावसंख्या लागल्या धावफलकावरती 24. 25 धावा इथे चेस केल्या जाणार की त्या रोखल्या जाणार हे ऐकवण्यासाठी तुमच्या समोर आवाज एक वेगळा असेल. परंतु तत्पूर्वी डीजे सॅम बॉयज व वागेश्वर वायरियर्स केलवणे आयोजित आई गावदेवी चषक 2024 या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजकांचा मी शब्दसुमनाने हार्दिक आभार मानतो. आजच्या रजनीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य समालोचकाला या स्पर्धेसाठी क्रिकेटची सेवा करण्याची जी संधी दिलीत त्याबद्दल तुमच्या हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार मानतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. तुमच्या सोबत उत्तरार्धामध्ये जॉईन होतील चेतनजी स्वामी सर तुमच्या. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय. तर आवाजामध्ये बदल येतोय. प्रातःकाळ झाली आणि
केतनजी स्वामी यांना विनंती आहे आपण चालू करावा. कंटिन्यू. हॅलो हॅलो, धन्यवाद जयदास सर. तर पहिला पूर्वजाचा खेळ झालाय. 18 चेंडूमध्ये फक्त ना फक्त धावा काढल्यात. 24 धावा आणि 25 धावांचा एक मापक आव्हान टीम विंदने संघावर ठेवलाय. हॅलो, 18 चेंडू आणि 25 धावांची फक्त ना फक्त गरज. सलामीची गोडजोडी मैदान दिसतोय. स्ट्राईक फलंदाज आकाश पाटील, ज्या खेळाडू आज मात्र सर्व प्रेक्षकांची मन जिंकली. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज तेवढ्या ताकदीचा विंदने संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज. गेम ऑन, पंचांचा इशारा आलाय. नॉन स्ट्राईकला फलंदाज गीतेश. तर पॉइंट ट्रॅक वरती प्रवीण भोईर. आणि पहिला चेंडू पंचांचा इशारा आलाय. विकेट. हे काय घडते मैदानावरती. सलग 3 मॅच मध्ये 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला खेळाडू. परंतु या सामन्यामध्ये 0 वरती बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार झालाय. फलंदाज आकाश पाटील बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. पहिले चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झालाय. जो भन्नाट फॉर्म मध्ये खेळाडू आकाश पाटील 0 वर बाद झालाय. थोडीशी निराशा त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा नक्कीच दिसते. चांगली गोंधळी. पहिल्या चेंडूवर विकेट. 25 धावा डिपेंड करायला लागतील टीम भाता संघाला जिंकायचे असेल तर. जिंकण्याआधी जीत आणि हारण्याआधी हार कधीच मानू नका. आणि ते काम आज मात्र भाता संघ करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय. फलंदाज फुलटा चेंडू होता. चांगला फटका. फक्त ना फक्त एक धाव मिळाली. खराब थ्रो. संघाचा श्रीगणेश एका धावेने झालाय. नवीन फलंदाज अनिकेत जोशी. चांगली गोंधळी राहिली आहे. पहिल्या चेंडूवर आकाश पाटील सारखा एक विकेट. एक गोल्डन विकेट. तिसरा चेंडू फेकेल. पॉइंट ट्रॅक वरती प्रवीण. चांगला फटका. फाईन लेगला अजून एक झेल उडालाय. परंतु नक्कीच डॉट टिनीस सांगता चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज भाता संघाचा हा प्रवीण भोईर. खर तर 3 मॅच मध्ये अक्षरशः ज्या खेळाडूच्या बॅट मधून आपल्या फटके बघायला मिळाले. परंतु आज या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला आकाश पाटील. त्यानंतर ही अवस्था मात्र विंदाने सांगायची झाली आहे. चांगला फटका. आकाश जरी बाद झाला तर माझे संयमी खेळ मात्र मी नक्कीच केले. आणि चालय चेंडू लॉंगॉनच्या वरतून. पंचांचा इशारा आलाय. चौकार. ऐका बंधनो, कविता म्हणते
थँक्यू डीजे मास्टर. 6 चेंडूचा खेळ झाला, धावा लागला, स्कोर कार्ड होती फक्त 8 धावा आणि 1 विकेट. चांगली गोलंदाजी राहिली. आता येणारे 12 चेंडू 17 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज सामना. नवतरुण भातान विपक्ष टीम मरोयानी विंदने. मरोयानी विंदनीच्या संघाचा कॅप्टन शून्यावरती पास झाला. त्यानंतर थोडाफार टीमवर संकट मात्र नक्कीच आला, परंतु गीतेश पाटील आणि अनिकेत जोशी जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत सामना मात्र जिवंत असेल. चांगला फटका, देखना फटका, फुलटा चेंडू होता, बिरकवून दिलाय आणि पंचांचा इशारा. बिगिट षटकार आलाय. फलंदाज गीतेशच्या बॅट मधून तडका. इसलिए कहना है लॉकॉल चेंडू स्विंगने मिस केलाय. डॉट चेंडू सांगता या षटकातील पहिला डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज अलंकार याने. 10 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज गीतेश तर गोलंदाज अलंकार. हा ट्रॅकर उडवलाय फाईन लेगच्या डोक्याच्या वरतून. थैंक यू डीजे मास्टर. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आकाश पाटील तंबूचा विसाव नक्कीच पहिल्या चेंडूवर घेतला होता. त्यानंतर अतिशय बाजी, चांगले फटकेबाजी या गीतेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. बिगिट षटकार आलाय. फक्त 4 धावांची गरज. या मॅच दोन्ही स्टाईल मध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न होता. झेल काही क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल पास झालाय फलंदाज गीतेश. बॅक टू द आउट. इसका मौका
एक हाय व्होल्टेज सामना. भातान विपक्ष विंदणे. संघर्ष करावा लागेल टीम भाता संघाला. विदाऊट संघर्ष यश मिळेल याची अपेक्षा कधीच ठेवू नका, कारण 6 चेंडूमध्ये अद्याप 4ची गरज आहे. या धावा डिपेंड होता सुद्धा कित्येक मैदानात आपण पाहिलाय, परंतु आज हा विक्रम होईल का या मैदानावरती हे मात्र बघणं गरजेचं. 6 चेंडू 4ची गरज. पॉइंट ट्रॅक वरती भाता संघाचा नवीन गोलंदाज संदेश भोईर. संदेश भोईर जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल, कारण रोडपाली विपक्ष भातान जी मॅच झाली होती 6 चेंडू मध्ये 10ची गरज, त्यामध्ये पहिले 3 चेंडू आव्हांतर वाईट स्वरूपात फेकले होते. समीकरण येऊन टेपलं 6 चेंडू 7ची गरज, परंतु त्यानंतर सुद्धा त्या धावा डिपेंड केल्या होत्या रोडपाली संघासमोर. सेकंड मॅच झाली होती टीम साई अनिकेत मोकल क्रीजवर असून सुद्धा त्या 10 धावा मात्र डिपेंड केल्या होत्या याच गोलंदाजाला. 3 चेंडू मध्ये 9 धावाची गरज होती, त्यानंतर ठोकले षटकार, त्यानंतर 2 चेंडू मध्ये 3 धावाची गरज, त्यानंतर मात्र मॅच मात्र नक्कीच विन करून दिला होता. परंतु पंचांचा इशारा येण्यापेक्षा अवांतर चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर एक धाव जोडली गेली आहे. आता समीकरण येऊन टेपलाय 6 मध्ये 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. संदेश भोईर चांगला चेंडू लीडिंग एज आणि झेल जमीनला जाण झालाय. होतच नव्हतं झालं, आधीच रन कमी आहेत आणि या चुका खूप मागे ठरत आहे आणि तेच मात्र ठरताना आता टीम भाता संघाला आता समीकरण येऊन टेपलाय. येणारे 5 चेंडू 2ची गरज. पाच चेंडू 2ची गरज. एक सुवर्ण संधी आली होती, संधीचं सोनं करता आलं नाही फिल्डरला आणि एक धाव जोडली गेली. चांगला चेंडू, चेंडू पाण्याचा गाडा पैदलला. अजून एक रनआउटची जोड संधी. येस, पंचांचा इशारा आलाय. रनआउट, बाबू झालाय बाद. अजून एक मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न. तीन चेंडू मध्ये 2ची गरज. एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला आहे. चांगला फटका लॉंग ऑनला आणि मात्र चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे आणि सामना विन केलाय MS धोनी स्टाईल मध्ये. वेल प्लेड टीम भाता सॉरी विंदणी संघ आणि हार्ड लक टीम भाता संघ.